आयात करावा लागतो पूर्णपणे. तुम्ही वारंवार आजूबाजूच्या देशांमध्ये या पश्चिम आशियामध्ये जे संकट निर्माण झालं आहे त्याचा जो परिणाम होतो आहे त्याचा उल्लेख आपण करतो आहे. हो. त्या तुलनेमध्ये भारतामध्ये कोणत्याही स्वरूपाचं वातावरण भयाचं नाही आहे. तर याच्यामागे नियोजन हे एक महत्त्वाचं कारण असं वाटतं का? पंतप्रधानांनी कालच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक देखील घेतली आणि त्यांनी यावरती भर दिला आहे की आता टीम इंडिया म्हणून आपण काम करायला हवं. कारण तसे आपल्याला सकारात्मक परिणाम आणि त्याचे पडसाद हे महामारी जेव्हा आली होती तेव्हा दिसले होते. बरोबर. त्यामुळे काहीतरी मोठं होण्याच्या आधीच योग्य पावलं उचलणं, नियोजन ही आपली ताकद आहे का? अगदी बरोबर. म्हणजे कसं असतं की संकट येईपर्यंत थांबायचं नसतं, संकट येण्याच्या आधीच ते ओळखून पावलं टाकायची असतात. हे आपण म्हणालात तसं राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ समिती नेमली यायचं आहे, पण त्याच्या आधीच केंद्र सरकारने वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी किंवा वेगवेगळ्या विषयांचा हाताळणी करण्यासाठी 7 उपसमित्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आधीच नेमल्यात आणि त्यांना कामं नेमून दिलेली आहेत. त्यामुळे आपल्याला आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समजा काही दिवसांनी आणखीन समजा बिघडली तरी तिला तोंड देता येईल अशा प्रकारची तयारी आपल्याकडे सुरू आहे. आणि एक मला असं त्याच्यातलं वाटतं की जसं सरकार शांतपणे पुढच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पावलं टाकते त्याप्रमाणे समाजामध्ये किंवा नागरिकांनी सुद्धा आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं किंवा ज्याला नीजर्क रिॲक्शन म्हणजे गर्दी करायची किंवा अशा प्रकारचं न करता जर संयमाने परिस्थिती हाताळली तर मला असं वाटतं की आपण या संकटावरती मात करू शकू. मी आता साधी गोष्ट आहे की समजा आपण सार्वजनिक वाहतुकीचा शक्य तेवढा वापर केला आणि पेट्रोलचा थोडासा वापर कमी केला तर पुष्कळ त्याचा आत्ता परिणाम होऊ शकतो. किंवा आत्ता आपण तातडीने समजा सरकारने काही दिवसात गेल्या 15-20 दिवसात केरोसिनचा पुरवठा मोठ्या प्रमाणावरती वाढवला आहे. म्हणजे थोडक्यात आता समजा LPGची जिथे टंचाई निर्माण झाली असं वाटत असेल तिथे पर्यायी इंधनाचा जर वापर केला किंवा विजेचा काही ठिकाणी वापर केला अशा प्रकारचा वापर सुरू केला तर आज जे आपल्याला स्वयंपाकाच्या गॅसचं आपल्याला पुरवठ्यावरती जे थोडंसं बंधन आल्यासारखं वाटतं त्याच्यावरही आपण मात करू शकू असं मला वाटतं. आणि एकूण सगळी जागतिक पेट्रोलियम पुरवठ्याची जी परिस्थिती आहे ती युद्ध संपलं तरीसुद्धा तातडीने रुळावरती येणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती फक्त 5 देशांची जहाजं आत्ता ओलांडू शकतात, इतर देश नाहीत. आणि त्या दोन्ही बाजूला जवळपास 3000हून जास्त जहाजांची रांग लागलेली आहे. ती सगळी रांग म्हणजे मोकळी व्हायला सुद्धा पुष्कळ वेळ लागू शकतो. त्याच्यावरती आत्ता फक्त मला दिसते ते तातडीची एकच गोष्ट की आत्ता 5 दिवसांची युद्धबंदी किंवा शस्त्रसंधी हा अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला होता. त्यांनी थोडी वाढवली आहे, 6 एप्रिलपर्यंत केली, म्हणजे एकूण 10 दिवसांचा एकूण 10 दिवसांचा झाला. मी आता थोडासा आणखीन एक म्हणजे दिलासा थोडासा मिळाला आहे. आता त्याच्यानंतरही ती जर समजा वाढली तर मग आणखीन दिलासा होईल. मला असं वाटतं की हे एक चांगली खूण आहे की अमेरिकेने ती जर मुदत वाढवली आहे याचा अर्थ या सगळ्या मधल्या काळामध्ये बरीच परिस्थिती सुधारू शकते. आपण या काळामध्ये ज्या वेळेला आपल्यावरती अमेरिकेने बंधनं घातली त्यावेळेला सुद्धा आपण रशियाकडून तेलाची आयात चालू ठेवली होती याची मला आत्ता आठवण करून द्यावीशी वाटते. आणि आत्ता हे संकट आल्यानंतर अमेरिकेने अशी भूमिका केली, हो हो तुम्ही जास्त घ्या, पण अमेरिकेच्या अनुमतीची आपल्याला गरज नव्हती. आपण रशियाकडून येणारं जे तेल आहे त्याचं प्रमाण तातडीने वाढवलं होतं आणि त्याचाही आपल्याला आत्ता या संकटामध्ये पुष्कळचा उपयोग झाला आहे. म्हणजे मगाशी आपण म्हणालो तसं भारत हा स्वतःचे हितसंबंध जपण्याकडे पाहतोय. त्याला एक दुसरा एक शब्द असा आहे की ज्याला ब्रिज स्ट्रॅटेजी म्हणतात की पूल जोडणं. म्हणजे कोणत्याही देशांपासून आपण स्वतःला तोडून घेण्याऐवजी सर्व देशांशी मैत्रीचे संबंध जोडणं अशा प्रकारचं जे धोरण आहे ते